माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, मित्रांनो, आज मी तुमच्या समोर कुठलेही कंटाळवाणे भाषण देण्यास उभी नाहीये. आपल्या भविष्याशी जोडलेल्या एका अत्यंत ज्वलंत विषयाबद्दल बोलण्यासाठी उभी आहे. आर्थिक साक्षरता काळाची गरज. मित्रांनो, आपण शाळेत, कॉलेजमध्ये भाषा शिकतो, विज्ञान, कॉमर्स शिकतो. या सर्वांमुळे आपण साक्षर होतो, पण आर्थिक दृष्ट्या साक्षर होतो का? तर नाही. पैसा कसा कमवायचा हे कदाचित आपल्याला कळेल, पण तो पैसा कसा टिकवायचा, कसा वाढवायचा आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा हे कळणे म्हणजेच आर्थिक साक्षरता. मित्रांनो, आजच्या या आधुनिक काळात आपण डिजिटल बँकिंग, क्रेडिट कार्ड या मोठ्या गोष्टींबद्दल बोलत असतो, पण खरी आर्थिक साक्षरता काय असते हे मला माझ्या घरातल्या एका व्यक्तीकडून शिकायला मिळते. ती व्यक्ती म्हणजे माझी आजी. माझी आजी निरक्षर आहे, कधी शाळेत गेली नाही हो, पण तरीही ती माझ्या दृष्टीने या जगातली सर्वात मोठी फायनान्शियल मॅनेजर आहे. अचानक पैशांची गरज भासली किंवा संकट आले तेव्हा ती लगेच पैसे काढून देते. तिने कधी कोणते कॉमर्सचे पुस्तक वाचले नाही, विज्ञानाचे पुस्तक वाचले नाही, पण तिला बचत आणि आपत्कालीन निधी काय असतो हे तंतोतंत माहित आहे. ती नेहमी म्हणते, थेंबे थेंबे तळे साचे. दररोज टाकलेला एक एक रुपया संकटाच्या वेळी मोठा डोंगर पेलण्याची ताकद देतो. आपल्या संस्कृतमध्ये चाणक्यांनी एका प्रसिद्ध सुभाषितात म्हटले आहे, उद्योगिनम पुरुष सिंहमुपैति लक्ष्मीः देवेन देयमीति का पुरुषा वदन्ति. अर्थात जो मनुष्य कष्टाने उद्योग करतो त्याच्याकडे लक्ष्मी चालून येते. बाकी नशिबावर विसंबून राहणारे मात्र आळशी असतात. परंतु आजच्या 21व्या शतकाची गरज पाहता मी यात थोडी भर घालेन. कष्टाने लक्ष्मी घरात आणणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढीच ती लक्ष्मी योग्य नियोजनाने टिकवणे आणि वाढवणेही गरजेचे आहे. आजचा महागाईचा दर पाहता पैसा फक्त वाचून चालत नाही, तर तो योग्य ठिकाणी गुंतवावाही लागतो. आज आपल्या हातात स्मार्टफोन आले आहे. फोन पे, गुगल पे मुळे एका क्लिकवर पैसे खर्च होतात. पैसे खर्च करणे जितके सोपे झाले आहे, तितकेच आपल्या नकळत खिसा रिकामा होणेही झाले आहे. आजच्या तरुणाईला इन्स्टंट गोष्टींची सवय लागली आहे. आता खरेदी करा, नंतर पैसे द्या, अशा अनेक जाहिरातींना बळी पडून अनेक जण आर्थिक गर्तेत अडकत आहे. याशिवाय आज ऑनलाईन फसवणूक म्हणजे सायबर फ्रॉड्स मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कोणी एक फोन करतो, लॉटरी लागल्याचे सांगतो आणि ओटीपी वगैरे शेअर झाला की कष्टाचे पैसे एका मिनिटात गायब. त्यामुळे आजच्या काळात बँक खात्याचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्यापासून ते फसव्या लिंक्सवर क्लिक न करण्यापर्यंतची जागरूकता ठेवणे म्हणजेच आर्थिक साक्षरता आहे. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे आपण मुंग्या आणि बदमाशांकडून शिकावं. आपण बचत आणि गुंतवणूक यातील फरक जाणून घ्यायला हवा. आजच्या काळात जो महागाईचा दर वाढलेला आहे, तो पाहता पैसा डब्यात ठेवून वाढणार नाहीये. तो बँकेत किंवा सरकारी योजना, म्युच्युअल फंड, शेअर बाजार इत्यादींमध्ये गुंतवावा लागतो. पण आपल्याला त्या गोष्टीचे ज्ञान पण पाहिजे. आर्थिक साक्षरता असल्याशिवाय हे शक्य नाही. मी आमचे बरेच शिक्षक लोक बघितले जे शेअर बाजारमध्ये 50-50 लाख रुपये गमावून बसले. त्यानंतर आपल्याकडे आणीबाणीचा निधी सुद्धा असावा. आपण कोरोना महामारीच्या काळात पाहिले, अचानक नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद झाले, सगळं ठप्प झालं. पण ज्यांच्याकडे आपत्कालीन निधी होता तेच या संकटातून ताठकण्याने बाहेर पडले. म्हणजे आपल्याकडे एमर्जन्सी फंड असावा. त्यानंतर आपण राष्ट्रीयकृत बँकेत जेव्हा पैसे ठेवतो किंवा FD वगैरे करतो, तेव्हा तो पैसा देशाच्या अनेक योजनांमध्ये राबवला जातो. आपला पैसा नकळतपणे देशाचा विकास करतो. उद्योग व्यवसायांची जेव्हा आपण शेअर्स विकत घेतो तेव्हा ही कारखानदारीची भरभराट होते. परिणामी आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. लहानपणी पिगी बँक म्हणजेच गल्ल्यात आपण सर्वांनीच पैसे जमवले आहेत. तो गल्ला पूर्ण भरेपर्यंत मुले जी वाट पाहतात ती म्हणजे आर्थिक साक्षरतेची पहिली पायरी आहे. पिगी बँक आपल्याला 2 गोष्टी शिकवतो, बचत आणि संयम. पण आज भारतात उलट चित्र दिसत आहे. लहानपणीच सर्व मुलांकडे डिजिटल वॉलेट आले आहे. लहानपणीच पैशांची किंमत न कळल्यामुळे आजची तरुण पिढी कमवायला लागताच बेजबाबदारपणे खर्च करत आहे. त्यामुळे आपण लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी एवढेच म्हणेन, पैसा माणसाला श्रीमंत बनवतो, पण आर्थिक साक्षरता माणसाला स्वावलंबी, सुरक्षित आणि समर्थ, समृद्ध बनवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.